कन्याकुमार शाळा एकत्रीकरणाच्या प्रस्तावाला चंदगड पंचायत समितीची तीव्र हरकत। नवीन शैक्षणिक वर्षासाठी विद्यार्थ्यांना पुरेशी बससेवा उपलब्ध करण्याच्या सूचना। पाणीपुरवठा, वीज सुविधा आणि विकास कामांच्या गुणवत्तेबाबत अधिकाऱ्यांना कडक निर्देश। चंदगड पंचायत समितीची मासिक सभा सभापती विलास नाईक यांच्या अध्यक्षतेखाली आणि उपसभापती संज्योती मळवीकर यांच्या उपस्थितीत पंचायत समिती सभागृहात पार पडली। बैठकीत शिक्षण, विद्यार्थी वाहतूक, पाणीपुरवठा, वीज सुविधा आणि विकास कामांच्या गुणवत्तेसह विविध लोकहिताच्या विषयांवर सखोल चर्चा करण्यात आली। यावेळी पंचायत समितीचे गटनेते पांडुरंग बेनके, सदस्य प्रेमा हुलजी, मधुकर आंबेवाडकर, रवींद्र बांदिवडेकर, मनस्विनी कांबळे, सुवर्णा कुंभार, गटविकास अधिकारी वृषाली यादव तसंच विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते। बैठकीत जलजीवन मिशन अंतर्गत प्रलंबित घरगुती नळ जोडण्या तातडीनं पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या। तसंच शेतकऱ्यांच्या शेतातून जाणाऱ्या खाली आलेल्या विद्युत तारा आणि वाकलेल्या वीज खांबांची त्वरित दुरुस्ती करण्याची मागणी करण्यात आली। शिक्षण विभागाच्या आढाव्यावेळी शालेय पोषण आहार, शिक्षक समायोजन आणि रिक्त पदांचा विषय चर्चेत राहिला। सध्या 80% पदं भरलेली असून उर्वरित पदं तातडीनं भरण्याची आवश्यकता व्यक्त करण्यात आली। नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होत असल्यानं विद्यार्थ्यांच्या वाहतुकीचा मुद्दा सभेत विशेष चर्चेचा विषय ठरला। ग्रामीण आणि दुर्गम भागातील विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळानं विद्यार्थ्यांच्या वेळेनुसार पुरेशा बस फेऱ्या उपलब्ध करून द्याव्यात आणि वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवावी अशा सूचना करण्यात आल्या। शासनाच्या कन्या आणि कुमार शाळा एकत्रीकरणाच्या प्रस्तावालाही बैठकीत तीव्र विरोध करण्यात आला। चांगल्या पद्धतीनं सुरू असलेल्या शाळा एकत्र करण्याची आवश्यकता नसून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हिताचा विचार करूनच निर्णय घ्यावा अशी भूमिका सभापती विलास नाईक यांनी मांडली। गटनेते पांडुरंग बेनके यांनी तंबाखूमुक्त शाळा अभियान प्रभावीपणे राबवण्याची मागणी केली, तर सदस्य रवींद्र बांदिवडेकर यांनी मोबाईल मुक्त शाळा संकल्पना राबवण्यावर भर दिला। शिक्षकांनी शाळांमध्ये कोणत्याही प्रकारचं राजकीय वातावरण निर्माण होणार नाही याची काळजी घेण्याचं आवाहनही करण्यात आलं। बैठकीत वन विभागाचे संबंधित अधिकारी अनुपस्थित राहिल्याबद्दल सदस्यांनी नाराजी व्यक्त केली। तालुक्यात सुरू असलेल्या 83 बांधकाम कामांचा आढावा घेताना कामांच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तक्रार येऊ नये यासाठी अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष गावभेटी देऊन पाहणी करावी अशा सूचना करण्यात आल्या। विकास कामांसाठी उपलब्ध झालेला निधी दर्जेदार आणि लोकहिताच्या कामांवरच खर्च झाला पाहिजे। निकृष्ट कामांना कोणतीही सवलत दिली जाणार नाही असा इशारा सभापती विलास नाईक यांनी दिला। ग्रामीण पाणीपुरवठा योजनांची 90% कामं पूर्ण झाल्यानंतर उर्वरित कामं रखडू नयेत, तसंच अपूर्ण योजनांमुळे नागरिकांना त्रास होऊ नये यासाठी संबंधित विभागांनी तातडीनं कार्यवाही करावी असे निर्देशही बैठकीत देण्यात आले। शिक्षण, विद्यार्थ्यांची वाहतूक, पाणीपुरवठा, वीज सुविधा आणि विकास कामांच्या गुणवत्तेवर केंद्रित झालेली ही बैठक तालुक्याच्या विकासाच्या दृष्टीनं महत्त्वपूर्ण ठरली असून विविध प्रलंबित प्रश्न मार्गी लागण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राइब करा।